मित्रांनो, आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना हा उपवासांचा, व्रतांचा, उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध बृहस्पती पूजन, ज्योतीची पूजा, अश्वत्थ मारुती पूजन याप्रमाणे श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन केले जाते. यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला आदित्य राणूबाई व्रत असे म्हणतात. हे व्रत कसे करावे याच विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रातील खानदेश भाग तसेच राजस्थान, सौराष्ट्र, गुजरात येथील बऱ्याच जणांची राणूबाई कुलस्वामिनी आहे. या भागांमध्ये तिची मंदिरे आहेत. तिचा कुळधर्म म्हणजे एक वसा आहे. श्रावणातील पहिल्या आदित्यवारी त्याचे पालन ती ज्यांची कुलस्वामिनी आहे त्या घरातील स्त्रिया करतात. एक प्रकारे ही सूर्योपासना आहे. श्रावणातील पहिल्या आदित्यवारी म्हणजे रविवारी काहीही न बोलता म्हणजेच मौन धरून स्त्रिया अंथरुणावरून उठतात, आंघोळ वगैरे करून एक तांब्या भरून पाणी आणतात. तो जमिनीवर न टेकवता हातातच धरतात. विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सूर्याची प्रतिमा काढतात. सप्तपदरी दोरा घेऊन त्याला 6 गाठी मारतात. रांगोळीने एक वर्तुळ काढतात. त्यात षटकोनी आकृती काढतात. विड्याचे सूर्य प्रतिमा काढलेले पान ठेवून त्यांची सर्वजणी मिळून पूजा करतात. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ खोबरे याचा नैवेद्य दाखवतात. नंतर आदित्य राणूबाईची कहाणी वाचतात. आलेल्या सवाष्णींना व पुरोहितांना जेवू घालतात. मित्रांनो, राणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईंची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या अनेक कथा श्रावणी रविवारी श्रवण किंवा पठण केल्या जातात. मित्रांनो, ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत हे व्रत करावे. शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्र जप करावा. आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवार नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. मात्र शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी 12 वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा. मित्रांनो, सूर्योपासना किंवा सूर्यपूजन ही केवळ दिवसाच्या पहिल्या प्रहरातच करावी. सूर्योदय होतो तेव्हा सूर्य शांत असतो. यानंतर तो अधिक उष्ण होत जातो. त्यामुळे सूर्योदयाचा कालावधी हा सूर्यपूजन वा सूर्योपासनेसाठी उत्तम मानला जातो. मित्रांनो, सूर्योपासनेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे व्रत आहे. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. त्यामुळे सूर्यदर्शन कधीतरी घडते. अशात कोवळी उन्हे अंगावर घेण्याचा आनंद लुटता यावा आणि सकाळच्या वेळी निसर्ग सौंदर्य न्याहाळावे त्यासाठी देखील सूर्यपूजेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सोमवार ते शनिवार जसा कोणता ना कोणत्या देवतेमुळे महत्त्वाचा झाला तसा रविवार आदित्य राणूबाईच्या व्रतामुळे पावन झाला. राणूबाई आपली कुलस्वामिनी नसली तरी देखील ते देवीचेच रूप असल्याने आपणही मनोभावे पूजा केली तर काय सांगावं, देवी प्रसन्न होऊन आपल्या घरीही मंगलकार्याचे योग जुळून येऊ शकतील. म्हणून मित्रांनो, श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाई व्रत अवश्य करा.